खाजा या आवळे बंधू कुडाळ आणि सुंदर असा खाजा. तर नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज माडबन गावाची आज आई भगवती देवीची आज जत्रा. तर त्या जत्रेच्या निमित्तानं आज आपण तिकडे चाललेले आहो आई भगवती देवीच्या मंदिरात पाया पडू. तर सकाळी पण जाऊन आलेले आहो, पण सकाळी एवढी गर्दी वगैरे नव्हती, त्यामुळे काय व्हिडिओ काढलेला नाही. तर आता आपण जाणार आहोत, थोडं काळोख पडल्यावर आई भगवती देवीच्या मंदिरात जाणार आहोत. तर जाऊया सरळ आई भगवतीच्या मंदिरात. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या आवारात आलेले आहोत. बघा सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे. बघा दोन्ही बाजून अशी लाइटिंग केलेली आहे, एकदम सुंदर वाटतं. इकडे स्टार्टिंग पासून खाण्याची दुकानं लागली आहेत सगळी. पाणीपुरी सेंटर, खाण्या वगैरेची दुकानं स्टार्टिंग पासून लागलेली आहे. इकडनं जत्रा चालू झालेली आहे. हे बघा पुन्हा एक आईस्क्रीमचं दुकान आहे इकडे, आणि इकडे लहान मुलांचा खेळण्यासाठी लावलेला. तर मित्रांनो, आता आपण आई भगवती देवीच्या कमानीजवळ आलेले आहोत. आणि इकडे पाणी लागलेली आहे, त्यामुळे कॉपीराईट क्लेम लागू शकता असं नक्कीच वाटतं माका. बघूया. तर अशी फुल अशी भरलेली आहे, भरपूर अशी दुकानं लागलेली आहे. आधी आपण मंदिरात जाऊया, तुम्ही पण दर्शन घ्यावा. मी दर्शन घेतलेलं आहे, सकाळी मीठ आणि पीठ देऊन आलेलो आहोत. कारण ह्या आई भगवतीचा एक वैशिष्ट्य का मीठ आणि पीठ देऊक लागता, ह्याची एक प्रथा आई भगवती देवीची. आधी आपण जाऊया आतमध्ये, तुम्ही आई भगवती देवीचा दर्शन घ्यावा. आणि मी पण पुन्हा एकदा पाया पडतोय. जाऊया मित्रांनो. सकाळी जेवढी गर्दी होती तेवढी आत्ता पण त्याच्याहून जास्त गर्दी वाढणार आहे. रात्रीची भाविक जास्त येतात. आता आपण जरा दर्शन घेऊया, तुम्ही पण दर्शन घ्यावं माझ्याबरोबर. तर आई भगवती देवीच्या दर्शन घ्यावा. हे बघा आई भगवती सुंदररित्या अशी सजवलेली आहे. बघा असे गुलाब वगैरेचे हार आहेत मोठे मोठे दोन. मित्रांनो, आता थोडी जत्रा फिरूया. भरपूर अशी दुकानं लागलेली आहेत. बघूया जत्रा फिरूया, खायची खायची दुकानं आहेत ती. तर कधी एक खेळण्याचं दुकान आहे. बघा खाजा वगैरेचं दुकान आहे. सगळ्या प्रकारची तुमका दुकानं दिसतील आहे. बघा लहानपणाची खेळणी येत आहे. पण जास्तीत जास्त खाज्याची दुकानं आहेत आणि खेळणी सगळीच दुकानं भेटतील तुमका. यापैकी कोणती एक पेढी फक्त 100 रुपयात खरेदी करा. तर मित्रांनो, हे बघा खाज्याचं दुकान आहे. इकडेच बनवतात ओरिजिनल असा खाजा, प्रज्वल खाजा मार्ट. त्याच्या बाजूकच आवळे बंधू कुडाळ यांचं पण दुकान आहे. मित्रांनो, इकडे पण एक खाज्याचं दुकान आहे. जास्तीत जास्त खाज्याची दुकानं आहेत. जे महाकाली मिठाई दुकान आहे. महाकाली मिठाई म्हणजे एकच दुकान आहे. आपण मित्रांनो, आत्ताच मी खाजा घेऊन ठेवते, नंतर मग मला टेन्शन नाही, कारण नंतर मी ढोल पण वाजवणार आहे. त्यामुळे आत्ताच खाजा घेऊन ठेवत आहे.
तर आपण किंमत वगैरे विचारा त्यांका. खाजा कसा आहे हे? तर मित्रांनो मी हे जरा आवडीचा पदार्थ आहे हो. आता हे घेणार आहे 50 रुपये आहे. तर आणि खाजा कसा आहे? आणि एक खाजा पण आहे, इकडेच तयार करतात आणि इकडेच गरमागरम आहे. इकडे चालू आहे गुळ हे करता. आता आपण जरा खाजा घेऊया, दाखवते किती खाजा घेते. मित्रांनो आपण हे असं हे खाजा ना आपण 4 घेतलेले आहेत. एक खाज्याची पिशवी पण द्या एक. बस बस मित्रांनो जरा यांचा एक खाजा आपण टेस्ट करून बघणार आहोत. कशा पद्धतीचा हा तो बघणार आहोत. तर खाऊन बघूया. आधीच आपण घेतलेला तरी पण खाजा जरा टेस्ट करून बघूया. आवळे बंधू असा एक नामांकित असा खाजेवाली आहे. तर बघूया जरा खाजा खाऊन. गरमागरम असा खाजा या आवळे बंधू कुडाळ आणि सुंदर असा खाजा. तर नक्कीच ह्यांका भेट द्यावा जत्रेला आला तर. मित्रांनो आपण एवढी पिशवी भरून खाजा घेतलेला. आता थोडा बाहेर फिरूया. मित्रांनो यावर्षी आई भगवतीच्या भेटीक आई मूर्तादेवीची पालखी येणारा आणि अंजनेश्वर देवाचा निशाणी काठी येणारा आणि भरणी देवीची पण निशाणी काठी येणारा. तर आपण तिकडे पण जाणार आहोत. तर वाजत गाजत असा आई मूर्तादेवीक घेऊन येणारच. आई भगवतीच्या भेटीक येणारा ती. तर तो पण आपण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूया आणि नक्कीच लास्टपर्यंत व्हिडिओची मजा घ्यावा. तर बघूया आता जरा अजून जरा बाहेर फिरूया. खाऊ वगैरेच्या दुकानात जरा फिरूया आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत मिठगावण्यात आई मूर्तादेवीच्या मंदिराजवळ. तर मित्रांनो हे बघा इकडे आतमध्ये आपला भगवतीचा मंदिर आहे आणि ह्याच्या बाजूकच रस्तो जाताना तो माडबन बीचच्या इकडे जाता तो रस्तो. आणि समोर सरळ माडबनी बीचच्या हे जाता आहे रस्तो. आणि हा मंदिर आहे ना त्याच्या बाजूकच एक रस्तो आहे. तर वस्त्रहरण नाटकाचे लेखक श्री गंगाराम गवाणकर यांच्या घरी ह्यो रस्तो जाता. तर तुमका नक्कीच ह्यो व्हिडिओ हवंसत ना तर गंगाराम गवाणकर यांच्या घराचो तर नक्कीच आपण व्हिडिओ काढू. तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुमका व्हिडिओ हवंसत ना तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवूया. तर मित्रांनो ह्या साईडला पण घरगुती सामान याची दुकानात चप्पल वगैरेची दुकानात आहे आणि इकडे सगळं घरगुती सामान लागणार. कारण जत्रा म्हटलं की सगळीच दुकानं आहेत. कपड्याचं पण दुकान आहे. म्हणजे एक जत्रा म्हटलं की सगळीच दुकानं असतात आणि एक असा दुकान नाही की नाही. ही जत्रेची खासियत आहे. मित्रांनो आता सरळ आपण आई मूर्तादेवीच्या मंदिरात जाऊया आणि ही वाजत गाजत अशी पालखी येणारा आई भगवतीच्या भेटीक तर तो आपण बघणार आहोत. तर सरळ जाऊया तिकडे. तर चला मित्रांनो आता आपण श्रीदेव मूर्तादेवीच्या मंदिराजवळ आलेले आहोत आणि इकडे वाजत गाजत अंजनेश्वर देवाची निशाणी आणि आई भराणी देवीची निशाणी घेऊन येतातच. आपल्याला थोडं उशीर झालो त्यामुळे ते आलेले आहे तिकडे. तर बघूया जरा पुढे काढो का त्यामुळे काही दिसत नाही. जरा पुढे येऊन दे दिसत. मित्रांनो आई मूर्तादेवीची पालखी पण आता निघालेली आहे. आई भवानी देवीक भेटू आणि बघा तिकडे निशाणे पण आलेले आहेत. अंजनेश्वर देवाची आणि भराणी देवीची निशाणी आलेली आहे. तर मित्रांनो ह्यो क्षण हा ना तो भरपूर वर्षात ना एकदाच आपल्याक बघू भेटता आणि तो म्हणजे 25 जानेवारी 2024 का आपल्याक बघू भेटलेलो आहे.
मूर्तादेवीची पालखी आणि अंजनेश्वर देवाची निशाण गाडी आणि भराड देवीची पण निशाण गाडी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेली आहे वाजत गाजत. इकडे आता महिला मंडळ आरती करण्यासाठी आलेले आहेत. मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्याला या सुतारवाडीत मूर्तादेवीची पालखी येतात वाजत गाजत. आणि बघा इकडे सगळी सजावट वगैरे करून ठेवल्यानी आहे. आणि रात्रीची ही पालखी येतात तरी पण माणसांनी सगळं उत्साह दिसता. ह्यो उत्साह दिवसा जर पालखी येत असती ना तर अजून उत्साह वाढलो असतो यांचो. पण रात्रीची येता पालखी या. मित्रांनो आई मूर्तादेवीचा आगमन सुवर्णवाडीत झालेला वाजत गाजत. अंजनेश्वर देवाची निशाणी आणि भराडी देवीची निशाणी वाजत गाजत. गावच्या हद्दीत आई मूर्तादेवीची पालखी आलेली आहे आणि माडबन गावचे ग्रामस्थ इकडे जमलेले आहेत स्वागतासाठी पुढे पुढे आलेले आहेत.
ग्रामस्थ. मित्रांनो, आता आई मुर्तादेवीच्या पालखीचं आगमन झालेल्या मंदिराजवळ थाटामाटात आता वाजत वाजत आगमन झालेल्या. बाहेरून आलेले ना आपण स्थानिक भाविक आणि कृपया गर्दी करू नका मंदिरामध्ये. मंदिरामध्ये देवतांचं आगमन होत आहे. तिन्ही देवतांचं थोड्या वेळेचं आगमन होत आहे. कृपया सर्वांनी शांततापूर्वक आपण दर्शन घ्यायचे आहे. आगमन होत आहे थोड्या वेळेचं. कृपया स्थानिक भाविकांनी मंदिरामध्ये थोडं गर्दी कमी करू नये. पाहुण्यांना मंदिरामध्ये आतमध्ये यायला द्यायचं आहे. कृपया कोणी घाई गडबड करू नका. मुर्तादेवी पालखीचंही मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत.
तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आई भगवती देवीचं गोंधळ चालू होणार आहे आणि त्याच्या आधी काय जी प्रथा विधी करूक लागतात ते चालू होत आता. आणि आता थोड्याच वेळात आपल्याक आई भगवती देवीचं गोंधळ बघू भेटणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आई भगवती देवीच्या गाभाऱ्याजवळ आहोत. सगळ्याचे हात लावून होते लांब लांबचे आणि नंतर सुरुवात करूया. थांबा ना, डोकं
तर मित्रांनो आत्ताच आई भगवतीचं गोंधळ वगैरे झालेलो. गोंधळ झाल्याच्या नंतर जत्रा संपली असं म्हणायचं आपण. हळूहळू माणसा घरी चाललेली आहेत. तर आता आपण पण व्हिडिओचं एंड करतो. तर मित्रांनो नक्कीच तुमका ह्यो व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक शेअर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओत. तर धन्यवाद मित्रांनो.